पिंपळगाव बसवंतला अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा। विद्यमान नगरसेवक सुजित मोरेसह 14 जण ताब्यात। तब्बल 9,69,000चा मुद्देमाल जप्त। रिलायन्स पेट्रोल पंप ते भीमाशंकर कोल्ड स्टोरेज रस्त्यावरील मटक्याचे धंदे कायमचेच बंद करावेत। नाशिकच्या ग्रामीण भागातील अवैध धंदे कायमचे बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे। पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पिंपळगाव बसवंत शहरातील जोपूर रोडवरील बेंदमाळा परिसरात एका बंदिस्त घरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली असता पिंपळगाव नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सुजित सुभाष मोरेसह 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। प्रशांत दत्तात्रय गांगुर्डे, उत्तम मधुकर धुमाळ, श्रीकांत सदाशिव मोरे, संदीप किसनराव घुले, सागर दत्तात्रय खापरे, उदय सुरेश खैरनार, धनंजय नरेंद्र धामणे, किरण रामदास मगर, सागर माधवराव पोटे, संदीप दामोदर वाळुंज, अनिल साहेबराव घुमरे, सागर संजय कदम, स्नेहल विश्वास पाटील अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। तर कारवाई दरम्यान तब्बल 9,69,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर सर्व इस्मांवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे सर्व 52 पाणी पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत होते। गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून गुन्हे शाखेने पिंपळगाव शहरातील अवैध मटका हे कायमचा बंद करावा अशी अपेक्षा आहे। रिलायन्स पेट्रोल पंप ते भीमाशंकर कोल्ड स्टोरेज रस्त्यावरील 5 ते 6 ठिकाणी अवैधपणे मटका व्यवसाय चालविला जात असून तो पोलिसांनी कायमचा बंद करून अवैध धंदेमुक्त पिंपळगाव शहर करावे अशी अपेक्षा